नमस्कार, हिरवा जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण केशर आंब्याची माहिती घेणार आहोत। आपण बघतो की कोकणामध्ये हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, पण हापूसबरोबर केशर आंब्यालाही चांगल्या प्रकारची मागणी आहे। तर आपण बघू शकता की ह्या केशरच्या झाडाला कशा प्रकारची फळं आहेत। म्हणजे काय होतं, केशरचा आंबा जेव्हा कच्चा असतो तेव्हा पण तो चवीला अतिशय उत्कृष्ट व चांगला लागतो। म्हणजे कच्चा आंबा पण आपल्याला गोड लागतो, त्याप्रमाणे आपण पिकवलेला आंबा पण आपल्याला अतिशय सुमधुर व चांगला लागतो। आपण काय करायचं आहे की चांगले चांगले तयार झालेले आंबे आपण काढून घ्यायचे व आडीमध्ये ठेवायचे। जर चांगला तयार असेल आंबा तर तो 5-6 दिवसांमध्ये आपल्याला पिकतो। पण आपण काय करतो की जे कोवळे आंबे वगैरे आहेत ते काढतो, आपला जो आंबा पिकत नाही। तर का आमच्या वेळी असंच झालं होतं की आम्ही आंबा काढलेला, पण त्या आंब्याचं काय झालं की वरचा जो शेंड्याचा भाग आहे तर तो शेंड्याचा भाग कुजायला लागला। तर आम्ही विचार केला की आपण हा आंबा तयार झालेला काढलेला आहे, पण जो पिकल्यानंतर शेंड्याचा भाग आहे तो खराब होतो। तर ह्याचं कारण काय की आंब्यावरती जो बुरशी वगैरे असते, तर ते आपण काय करायचे आहे की आंबा प्रथम म्हणजे आपल्या बागेतील आंबा आपण काढला तर काय करायचं आहे, प्रथम तो आंबा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। म्हणजे काय होतं की त्याच्यावरची जी बुरशी वगैरे आहे ती निघून जाईल। व त्यानंतर काय करायचं आहे की आपण थोडं बादलीमध्ये किंवा कुठल्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे व त्या पाण्यामध्ये आपण थोडं मीठ टाकायचं आहे व त्या मिठामध्ये आपण हे जे आंबे वगैरे आहेत ते बुडवायचे। म्हणजे काय होणार की त्याच्यावरची जी बुरशी असेल किंवा कुठली किडीचा प्रादुर्भाव असेल तो कमी होईल। व आपण ते आंबे काय करायचे आहेत की ते पाण्यामध्ये बुडवून थोडा वेळ बुडवायचे व त्यानंतर ते पुसून आपण ते आडी लावायचे। म्हणजे तो आपला आडीत लावलेला आंबा आहे तो चांगल्या प्रकारे पिकणार आहे। आपण बघू शकता की हे जे आंब्याचं झाड आहे, ह्या आंब्याच्या झाडाला आम्ही कोणत्याही प्रकारची फवारणी केलेली आहे। म्हणजे आपण काय करतो की जो आपण रासायनिक खताचा वापर करतो किंवा सेंद्रिय खताचा वापर होतो, त्यामुळे काय होतं की झाडाची जी वाढ आहे ती खुंटते व जी फळधारणा पण कमी होते। तर आम्ही काय केलं आहे की हे जे संपूर्ण झाड आहे ते नैसर्गिक पद्धतीने वाढले। म्हणजे काय केलं आहे की ह्या झाडाला कोणत्याही प्रकारची आम्ही फवारणी केलेली नाही। म्हणजे अगदी निसर्गातच आपलं कसं जे आंबा तयार होतो त्या पद्धतीने हा आमचा आंबा तयार झालेला आहे। म्हणजे तो खाण्यासाठी पण अतिशय योग्य आहे। म्हणजे काय होतं की ह्याच्यामध्ये जे आपण कसं असतं की आंब्यामध्ये साखरेचं प्रमाण वगैरे असतं, तर ह्या केशर आंब्यामध्ये काय होतं की साखरेचं प्रमाण पण कमी असतं व कोणत्याही प्रकारची फवारणी न केल्यामुळे तर ह्याच्यामध्ये कोणत्याही म्हणजे किडीचा प्रादुर्भाव वगैरे होत नाही। अतिशय उत्कृष्ट व चांगल्या पद्धतीचा हा आंबा तयार होतो। त्या आंब्याचं काय होतं की हा आंबा कसं ह्याची फळधारणा थोडी उशिरा होते, त्यामुळे हा पिकण्यास पावसाळ्यामध्ये वगैरे जातो। पण पावसाळ्यामध्ये जरी गेला असेल तरी ह्याच्यामध्ये कसं आहे की आता आपल्याला समजा पाऊस वगैरे पडला तरी ह्याच्यामध्ये जे पाणी जाण्याचं प्रमाण आहे ते पण अतिशय कमी आहे। म्हणजे कसा हा आंबा लवकर खराब होत नाही, आपल्या खाण्यासाठी पण योग्य असतं। तर आपण काय करायचं आहे की हे फळधारणा झाल्यानंतर आपली जी आंब्याची झाडं वगैरे असतात त्याला आपण काय करायचं आहे की बोर्डो पेस्ट वगैरे लावायचे। म्हणजे काय होतं की जो किडीचा प्रादुर्भाव आहे तो झाडांना होत नाही, म्हणजे जो झाडाला भुंगा वगैरे लागतो तो लागत नाही व झाडाचं त्यापासून रक्षण होतं। तर तुमच्याकडे पण असं केशरचा आंबा आहे का? तुम्हाला पण केशरचा आंबा आवडतो का? तर कमेंट करून नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे हिरवं जग आहे त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।